नमस्कार, अनिता सागरी कोरी किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्यापासून दुधीचा हलवा। तुम्हाला कधी वाटलं होतं का या दुधी भोपळ्याची जी आपण भाजी बनवतो त्यापासून हलवा सुद्धा होऊ शकतो? चला तर मग आपण कृतीला सुरुवात करूया। प्रथम मी मोठा दुधी घेतला आहे, तो साधारण अर्धा किलो थोडा जास्त आहे। त्याचं किस करून घ्या, असं बारीक किसून घ्या। इथे मी 4 चमचे तूप घातलेला आहे। त्या तुपामध्ये आपण हा सगळा किस घालून घेऊया, तो चांगला परतून घेऊया। थोडं 1-5 मिनिटासाठी आपण झाकण देऊया। ह्याच्यामध्ये आता मी 1 कप दूध घातलेलं आहे, ते दूध घालून पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे, ती सुद्धा त्यात घातलेली आहे, ती सुद्धा एकजीव करून घ्या। साखर घातल्यामुळे काय होईल का थोडा आपल्या दुधी भोपळ्याच्या मिश्रणाला पाणी सुटेल। ते पाणी आटेपर्यंत आपण हलवत राहायचं आहे। इथे मी 1 पाव किलो खवा घेतलेला आहे, तो सुद्धा त्यात घाला आणि तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालू शकता। मी ड्रायफ्रूट्स अगोदर तुपावर परतून घेतलेले आहेत, त्याच्याने अजून खमंग असा हा हलवा लागेल। हे सुद्धा चांगले परतून घ्या। व्यवस्थित हा खवा आहे तो एकजीव करून घ्या। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा। थोडंसं किंचित थोडंसंच मीठ घालूया आपण, 1 चमचा वेलची पूड। हे सुद्धा चांगले एकजीव करून घ्या। अनिता सागरी कोरी किचन यूट्यूब चॅनलला फॉलो करा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत जेव्हा मी लोड करेन तेव्हा तुमच्यापर्यंत तुम्हाला नोटिफिकेशन येईल। आपला इथे बोलता बोलता दुधी हलवा झालेला आहे। आपण आता त्याला गार्निश करूया। ड्रायफ्रूट्स घाला, चांदीचा वर्क लावून घ्या आणि रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा। खूप छान टेस्टी यम्मी असा हा हलवा होतो। घरच्या घरी तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते मला सांगा। पुढच्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी अनिता सागरी कोरी किचनला फॉलो करायला विसरू नका। नमस्कार।